या चहा प्यायला सगळ्यांनी. 6 वाजले. संध्याकाळचा चहा, काळा चहा आहे आणि बिस्किट हे घेतलं खायला. संध्याकाळची वेळ, भाजी काय करावी. आज शुक्रवार आहे, काय करावं काय समजत नाही. लय टेन्शन येतं बाई भाजीचं. या का या ना. हां निघाला आहे बाहेर. निघालं पण गार्डनला निघालं आहे. मला वाटलं कुठं असं चाललं आहे हाती ना. किती काय यायचं का गार्डनला? आता गेले की पुरी गार्डनला जायचं. हां या म्हणा वरती या की 2 मिनटं. गार्डनला जाते गावात चल एवढं खाते मग काय म्हणते. हां म्हणजे मी कपडे बदलले ना. अहो पोरगीनं आमची चहा मला दिला कधी माहितीच नाही. गारीच झाला चहा. चहा आहे का बघ कृतिका? नाही नाही खेळायचं का? हो मग हीच नवीन झालं. तर किती का खेळत असतं. आता देवपूजा केली. 7 वाजून गेले. इथं धूप लावली आहे. तर ह्याची धूप आहे ना एकदम मस्त वास येतो. उलट मला असं वाटतं अगरबत्तीपेक्षा धूपच चांगलं छान वाटतं. आज मी ना सांबर आणि भातच बनवणार आहे फक्त. म्हणजे चपात्या आहे सकाळच्या आणि भाजी पण थोडी राहिली त्यामुळे म्हणलं सांबर आणि भातच बनवायचा. तर हे मी ना तुरीची डाळ घेतली आणि थोडीशी उडदाची डाळ घेतली. त्याच्यामध्ये टोमॅटो, हळद आणि हिंग टाकले. अजून कांदा टाकायचा आहे चिरून. इकडं मी भात धुवून ठेवला आहे. त्याच्यात मीठ टाकायचं आहे अजून. शाळेतून आले आत्ताच आणि कांदे आणले 4 किलो 100 रुपयाचे आणि कलिंगड आणले. हे कलिंगड आणले 50 रुपयाचं आणि हे कांदे आणले 4 किलो 100 रुपयाचे. बटाटे पण घेतले 4 किलो. पण हे होते ना ते बोलले मी मागणं आणतो. मग आम्ही कृतिकान दोघी असं हे घेऊन पुढं आलो. चल काप. मला नाही काप ना धर. असंच कापायचं आपल्याला काही एवढं कठीण आहे. हिरवं हिरवं दिसतं. रोज नाही खायचं काय? रोज म्हणजे दुपारचंच खायचं की. बी कसं काय असलं कवळ आहे का? जर गोड लागते का बघ बरं.
चांगलं खायचं, कसं बी खायचं नाही, नाश करायचं नाही. आणि बघू कसं लागते, गोड लागते, गोड लागते. उन्हाळ्यात खायला लय भारी. आम्ही लहानपणी ना मावशीच्या तिकडं लहानपणी म्हणजे सुट्टीच्या दिवशी जायचो ना, तिचं घर रानातच असायचं, म्हणजे अजून रानातच आहे. आणि काय म्हणजे असं त्यांच्या शेजारी असं हे असायचं ना पिकायला, पूर्ण एक रान, एक एकर रान म्हणजे शेत असलं असायचं कलिंगड. तर आम्ही रोज जायचो, घेऊन यायचं कलिंगड, रोज खायचं. कट्टाळा येतो पण खाल्लं ते फुकाट. आणि आता हे विकत आणावं लागतं. गोड आहे ना, मला वाटलं पंचायतच आहे. असतात ना काय काय पंचायत, पण हे चांगलं आहे ना. अजून खिचडी करायची आहे, आज शनिवार आहे. पप्पा नाही खाऊ शकत. खातील की, उपवास आहे ना, कसं खाणार? उपवासाला चालतं नाही. खिचडी करणार आहे. स्वस्त झाले आता, कांदा बटाटा स्वस्त झाला. म्हणलं बटाट्याचे जरा थोडेसे पापड करावे. काय झालं? काय झालं? नाही खायला. नीट खा ना, सर्व देतो ते लाल लाल दिसते ते, नीट खा ना. मिळत नाही काय ना, मिळते का? हे नसतंच आणलं मी तर, आणायच नाही पाहिजे होता. मग खाऊ नकोस ना मग. हां राहू दे, नीट नाही खायचं तर. हे गरीबाला मिळत नाही माहिती, जा उठून, खाऊ नकोस. कळायला पाहिजे ना बाबा, नीट खावं. हे काय 50 रुपयाचं आणले, कष्टाच्या पैशाचं. 50 रुपये कमवायचं म्हणलं, 50 तर अख्खा दिवस जाईल बघ. तुला काय लिहिला लावलं एका पूर्ण अख्खा दिवस बस, काय लिहिला लावते आणि 50 रुपये कमाव, बसतील का? कसं खाल्लं हे लाल पूर्ण तरी खायचं ना, मिळत नाही एखाद्याला. आपण कसं ना तसं हे कापतात. हां म्हणजे वरचं तरी काढ ना. हे जे आहे ना लालवालं आपल्याला दिसायला मी असं दिसते ना, हे वरचं तरी काढ ना. बघ दाखवतो तुला. हां तसं तरी खा ना. वर तुला येत नसलं कापायला तर हे नुसतं वरचं लाल असं काढायचं, असं नीट खा ना. आणि हे असं कापून, आता मला एक हाताने येणार नाही. आणि अभ्यास करायला आता बसा, मैत्रिणीकडे जायचं नाही काय नाही. आता बाद झालं, लय तुमची नाटकं झाल्यात. एक तर कृतिका तुला ट्युशन नाही, तो अभ्यास कर बाबा. सर्वज्ञ अभ्यास कर, आता पप्पा येतील. येतं का? हां तसं तरी खा ना. त्याला बोलली सगळं खा, तर तसंच ठेवलं. दुसरं तर घेतलं नाही, रागात बसला. म्हणतात ना ते, खाऊन माझा पण टाकून माझा. नीट खा म्हणलं तर त्याचा राग आला. येऊ दे की राग, मला काय करायचं, वळण लागायला पाहिजे.